नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी 27 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड किंवा स्प्लिट किंवा बोनस शेअरवर अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया अंबिका कॉटन मिल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,743 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 1,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 16.70%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 1,269.21%. आणि याने 35 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वन सोर्स आयडियाज व्हेंचर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 99 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30.44 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 64.16%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 552.60%. आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया GTPL हाथवे लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 172 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 13.49%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे -4.02%. आणि या कंपनीने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया तिरुपती फोम लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 114.70 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 50.55 करोड रुपये. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 34.93%. ऑल टाईम रिटर्न आहे 89.59%. आणि याने 1 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया HP अधेसिव्ज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 100.20 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 918.16 करोड रुपये. लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -3.59%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 24.66%. आणि या कंपनीने 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया मोंटे कार्लो फॅशन्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 733.45 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -3.25%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 29.29%. आणि याने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 16 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SP कॅपिटल फायनान्सिंग लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 61 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 36.67 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 180.72%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 498%. आणि याने 1 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया NBCC इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 177.45 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 32,000 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 248.97%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 2,707.75%. आणि याने 31 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 31 ऑगस्ट 2024ला बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 546 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 46.13%. आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 2,589.66%.
आणि याने 5.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 267.50 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 11.62%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 189.66% आणि याने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुलशन पॉलिओल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 197.10 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -14.95%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 460.10% आणि याने 30 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया संदूर मॅग्नीज अँड आयर्न ऑरेस लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 501.50 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 8,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 88.41%. याचे ऑल टाईम रिटर्न आहे 93.40% आणि याने 1 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वेदावाग सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 67.12 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 153.87 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 35.51% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 733.79% आणि याने 30 ऑगस्ट 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केली आहे आणि ही कंपनी 30 ऑगस्ट 2024ला डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया पॅरादीप फॉस्फेट्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 87.60 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 27.98% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 99.54% आणि याने 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जागरण प्रकाशन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 94.25 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -12.16% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 109.82% आणि याने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इंडो कॉटस्पिन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 93.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 39.15 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 92.36% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 385.42% आणि याने 7:10 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे 10 शेअरवर 7 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 10 शेअरचे 17 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इल्डेको हाऊसिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 972 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 956 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 32.37% आणि याने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया SNL बिअरिंग्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 400 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 144.46 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 14.40% आणि याचे ऑल टाईम रिटर्न आहे 4066.67% आणि याने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 11 सप्टेंबर
2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.